तर नमस्कार मंडळी. तर झाली आहे आमची सकाळी सकाळी कामाची सुरुवात आणि आहोंनी ही सकाळी पहिलीच गाय घेतलेली आहे दूध पिळायला. आणि गाईचं दूध पिळताना समोर त्यांचा पेंड भुस्सा त्यांना ठेवावं लागतं, तेव्हाच त्या जाग्यावरती शांत बसतात, म्हणजे त्या खाण्याच्या नादात. नाहीतर पेंड भुसा जर त्यांना नाही ना आपण ठेवला तर लगेच त्या गोल गोल चक्रा मारायला लागतात. आणि ही नुकतीच वेलेली गाय असल्यामुळं तिच्या खालच्या पिल्लाला पण रोज दूध पाजावं लागतं सकाळ आणि संध्याकाळ. तर आम्ही असं मग्गेने बाटलीत भरतो आणि या बाटलीने आम्ही त्या पिल्लाला दूध पाजतो. तर खरंच खूप कष्टाचं काम हे दूध व्यवसाय, म्हणजे खूप हार्डवर्क आहे, करावं लागतं याच्यात. तर हे बघा किती चुट्टू चुट्टू पेत आहे. तर ही आहे कालवड. हिचं वय फक्त 1 महिन्याचं आहे फक्त. हिला तर आखी एक बॉटल जरी भरून दिली ना तरी पण तिचं पोट न भरायचं. आणि आता ही मिस्टरने घेतलेली आहे दुसरी गाय. तर ते मला म्हटले नुसतं व्हिडिओ शूट नको करू, मला गाय पण पिळू लागली. तर मग मी मोबाईल वाट्यावर ठेवून स्टँडला लावला आणि मिस्टरांसोबत गेलेलं गाय पिळायला. तर माझं नवीन लग्न झालं होतं ना, त्यावेळेस मला जनावरांचं कुठलंच काम करता येत नव्हतं. पण आता मी हळूहळू शिकले. ते म्हणतात ना, जबाबदारी अंगावरती पडली ना की बरोबर माणूस हातपाय हलवायला लागतं. अगदी तसंच माझं पण झालेलं आहे. पण हो, माझ्यापेक्षा मिस्टर जास्त फास्ट पिळतात गाय, मला एवढं पिळता येत नाही. मी कमीत कमी 2 लिटर दूध काढत असेल फक्त गायचं. बाकीचं सगळं बादलीभर दूध तर मिस्टरच काढतात. तर अजून पण खूप काय, म्हणजे खूप कामं होती, पण मला त्या काही गोष्टी मोबाईलमध्ये शूट करता येत नाही, कारण हर्षूचा पण आवाज असतो. हर्षू पण मम्मी मम्मी करत असतो सगळं, म्हणजे रोजच काम करायच्या वेळेसच. तर सगळ्या गायांना पेंड भुसा ठेवायचा कालून, त्यानंतर कुट्टी टाकायची, त्यांचं खालचं शेण ओढायचं, त्या पण खूप काही गोष्टी असतात. त्यानंतर दूध, बादलीतलं दूध कॅन्टीत ओतून याला डेअरीला घालायच्या, परत ते कॅन धुवायच्या. पण एका गोष्टीची खूप मजा असते की घरचं दूध खायला मिळतं, ते पण ताजं ताजं फ्रेश. तर मिस्टर डेअरीला दूध घालून आल्याच्या नंतर हे माझं रोजचं काम असते कॅन्डी धुवायच्या. आणि हे मला रोजच्या रोज स्वच्छ करावं लागतं. आणि आपण एक दिवस ही जर आपण क्लीन केली ना ती कॅन, लगेच त्याचा वास येतो. आणि दूध डेअरीला गेल्यानंतर, कारण त्या मिल्कपासून खूप सारे बाय प्रोडक्ट तयार होतात, म्हणजे पनीर, तूप, लस्सी, खवा, पुन्हा दही, पुन्हा लहान म्हणजे दूध पिशव्या, ते लहान मुलंसुद्धा पितात. त्यामुळं आमच्याकडून जेवढी स्वच्छतेची काळजी होईल तेवढी आम्ही घेण्याचा प्रयत्न करतो. आणि जसं गाईच्या सडातून दूध निघेल तसंच आम्ही ॲज इट इज आम्ही डेअरीला घालतो, कारण पाणी ओतून त्याच्यामध्ये काहीच फायदा होत नाही. कारण जो रेट असतो तो फक्त तुमचा म्हणजे डिग्री आणि फॅटवर असतो. जेवढं डिग्री फॅट जास्त तेवढंच दुधाला रेट जास्त मिळतो. त्यामुळं पाणी ओतून काय फायदा त्याच्यात, नाही का. आणि कॅन धुवून झाल्यानंतर मी अशा वाळू घातल्या, त्या आता संध्याकाळपर्यंत वाळून जातील. आणि रोजचीच कामं असतात ते काम केल्याशिवाय असं वाटतं अरे आपलं काहीतरी राहिलं. आणि इथं आजच सकाळी अंगणवाडीतून आहार मिळाला होता हर्षीचा, तोच आता मी आपल्या कोंबड्यांना टाकते. तर हे भेटलंय, म्हणजे तूर आणि तांदूळ दोन्ही मिक्स आहे. तर कोंबड्या इतकी आवडीने खातात का वास, खूप आवडतं त्यांना ते. आता बघा कशा खातात.